करण्यासाठी देतो तर ते तेवढ्या विश्वासाने करतात, हे सर्वात महत्त्वाचं. आता ते जे उपाय आहेत किंवा काही मंत्रपठण आहे किंवा स्तोत्र वाचन आता सध्या आपण त्यांना दिलेले आहे, तर ते स्वतः नियमित हॉस्पिटलमध्ये राहून करत आहेत, जेणेकरून ते बेडीने ते आता हळूहळू चालायला सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे श्रेय फक्त आपलं नाही की आपण दिल्यानंतर त्यांच्या पत्नीनेचंही खूप सहकार्य आहे की त्या नियमित त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात. त्याचबरोबर आपण वास्तूचेही त्यांना काही उपाययोजना सांगितल्या, त्याही त्यांनी केल्या आणि नियमित आणि विश्वासाने केल्या आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळाला. खरंय, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी याच्यातून मिळत असते. मगाशी आपण बोलत होतो की वास्तू दोषामुळे देखील लग्नामध्ये अडथळे येत असतात. मग अशा कोणत्या वास्तू आहेत ज्याच्या दोषामुळे लग्नात अडथळे येतात? आता वास्तू दोषामुळे जेव्हा आपण बघतो तर प्रामुख्याने जर वायव्य दिशेचा फ्लॅट असेल आणि त्या घरात मुलगा जर लग्नाचा असेल तर त्याच्या लग्नात हमखास विलंब होतो. आणि त्यातून जर तो वायव्य दिशेचा फ्लॅट तर त्याच्यामध्ये ईशान्येला जर तुमचं किचन आलं असेल आणि आग्नेयेला टॉयलेट बाथरूम असेल तर त्यामुळेही लग्नामध्ये विलंब होतात. किंवा कुठलं जे लग्नाचे योग चालू असताना सुद्धा किती वेळा लग्न तुटण्याचे किंवा डायव्होर्स होण्याचे हे पण कारणीभूत होऊ शकतं. त्यामुळे वास्तुदोष हा कुंडलीबरोबर खूप परिणाम करतो लग्नामध्ये. नक्कीच. आणि वास्तुदोषाचा परिणाम हा करिअर किंवा व्यवसायासाठी जे अडथळे येतात त्याच्यासाठी देखील वास्तुदोष होतो का? हो, नक्कीच. आपण एक मी तुम्हाला प्लॅन दाखवते जो वास्तुदोषासाठी आहे. त्यांच्याकडे कसे हे एका जे आमच्याकडे क्लायंट आले, जातक आलेला, त्याचा हा वास्तू प्लॅन आहे. आता हा वास्तू प्लॅनचा ह्याचा एंट्रन्स जो आहे तो पूर्वेला आहे. आता लोकांचा एक ग्रह काय पूर्व दिशा आहे म्हणजे आमचा हा वास्तू शुभ आहे, पण हा पूर्व आग्नेयेला दोष आहे. ह्याचं टॉयलेट जे आहे ते बरोबर ईशान्येला आलेलं आहे आणि पूर्व आणि आग्नेय हा पूर्ण कट झालेला आहे. त्यांच्या उत्तरेला खिडक्या असून आता आजकाल प्रामुख्याने एक गोष्ट असते की उत्तरेला खिडक्या असून AC मुळे सर्वात मोठे दोष निर्माण व्हायला लागलेले की उत्तरेच्या खिडक्या कायम बंद ठेवतात. तर त्यामुळे तुमच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज येतात त्या कुठेतरी थांबतात. त्यातून त्यांच्या ईशान्येला टॉयलेट आणि खिडक्या कायम AC मुळे त्यांच्या बंद आहे. एक बेडरूम त्यांची आणि मास्टर बेडरूम त्यांची ईशान्येला आहे, दुसरी बेडरूम आहे ती वायव्येला आहे. किचन त्यांचं आहे ते पश्चिमेमध्ये आलेलं आहे आणि नैऋत्येला त्यांचा हॉल आहे. आता नैऋत्य नेहमी आपण म्हणतो की स्थैर्य म्हणजे स्थिरता देणारी दिशा आहे. त्यांच्या तिथे तो कट आहे. परत इथे त्यांनी हलकं बनवलं आणि सगळं बेडरूम असल्यामुळे सगळं सामान इथे गेल्यामुळे जडत्व आलं आहे. मग त्यांचं ब्रह्मस्थान परत दूषित झालेलं आहे. इथे टॉयलेट त्या ब्रह्मस्थानामध्ये येतं आहे आणि किचनच्या वॉल्स वगैरे मग अशा वेळेला काय होतं की करिअरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण आहे, एज्युकेशन्समध्ये प्रॉब्लेम होतात. यांचा व्यवसाय आहे तर व्यवसायामध्ये एवढ्याही 6 महिन्यापूर्वी आलेलं आहे. हे बिल्डर आहेत, स्वतः डेव्हलपर आणि बिल्डर आहे. तर त्यांच्याकडे एवढं प्रॉब्लेम्स ते म्हणतात आम्ही या वास्तूमध्ये गेल्यापासून माझा बिझनेसही चालत नाही, ज्या माझ्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्याही चालत नाही, मुलांचं शिक्षणात लक्ष लागत नाही. कारण मुलं सातत्याने नैऋत्य दिशेमध्ये बसलेली असतात, अभ्यास हॉलमध्ये करतात, खूप कमी वेळा फक्त झोपण्यापुरती बेडरूममध्ये जातात. तर त्यामुळे ह्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला त्रासदायक म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एज्युकेशनमध्ये पण त्रास होतोय, करिअरमध्ये पण त्रास होतोय आणि फायनान्शियलमध्ये पण ते स्टक झालेलं आहे. तर अशामुळे एक वास्तू कित्येक ठिकाणी दोष निर्माण करू शकते. नक्कीच वास्तूमध्ये दोष असेल तर तो परिणाम आपल्या जीवनावरती देखील होत असतो आणि हा जीवनावरचा परिणाम आहे त्याच्यावरती काय उपाय आहेत ते मॅडम आपल्याला सांगतच आहेत. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे पंचमहापुरुष योग आणि वक्री चक्र या विषयावरती आणि तुम्हाला देखील या वक्री ग्रह या विषयावरती आपण मार्गदर्शन आपल्याला मॅडम करत आहेत. आणि तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226684333. मॅडम मगाशी आपण बोलतच होतो की वास्तुदोषामुळे करिअरमध्ये परिणाम होत असतो किंवा लग्नासाठी अडथळे येत असतात, मात्र आर्थिक अडथळे येतात किंवा आरोग्य बिघाड होतो. तर वास्तुदोषामुळे हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात का? हो, आता तर सर्वसाधारण सगळ्याच फ्लॅट्समध्ये आर्थिकदृष्ट्या सगळे त्रासलेले आहेत. तर आर्थिक जेव्हा तुम्ही वास्तूचा विचार करता तेव्हा तुमचं जर आग्नेय आणि ईशान्य दिशा किंवा उत्तर तुमची पूर्णपणे बंद असेल किंवा ईशान्य किंवा उत्तरेला तुमचं टॉयलेट बाथरूम आला असेल किंवा किचन आलं असेल तर तुम्हाला आर्थिकरित्या खूप प्रॉब्लेम्स होतात. त्याचबरोबर जर तुमच्या ईशान्येमध्ये किंवा आग्नेयमध्ये परत टॉयलेट बाथरूम किचन
ह्या गोष्टी आल्या असतील किंवा कट असेल तर अशा वेळेला तुमच्या आरोग्याला पण त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर भूमिगत ऊर्जा, ज्याला आपण जिओपॅथिक स्ट्रेस आपण वारंवार सांगतो प्रोग्राममध्ये, की जिओपॅथिक सतत डायबिटीज असणं, म्हणजे ते लोक औषध घेऊन सुद्धा डायबिटीज कंट्रोलमध्ये न येणं, काही कारणास्तव कॅन्सर होणं. तर कॅन्सरमध्ये एखाद्या भूमीमध्ये जर तो तसा दोष असेल तर आपल्या बिल्डिंगमध्ये 3-4 जणांना कॅन्सर झालेला दिसू शकतं. तर ह्या प्रत्येक विविध वेन्स असतात. आपण एक पिक्चर बघूया जो इंटरनॅशनल रिसर्च पेपर आहे. तर अशा प्रकारे या वेन्स असतात. आता ह्या ज्या वेन्स तुम्हाला दिसत आहेत ह्या भूमिगत, म्हणजे भूमीच्या खालून ज्या वेन्स निर्माण होतात, ज्या पाण्याच्या आणि याच्या पृथ्वीच्या घर्षणाने निर्माण होतात, त्या वेन्समुळे जर तिथे तुमचा बेड येत असेल, त्याच्यावर तुम्ही झोपत असाल किंवा तिथे तुम्ही ऑफिसमध्ये बसत असाल तर यामुळे तुम्हाला खूप आजारपण येऊ शकतं, तुम्हाला हार्ट ट्रबल्स होऊ शकतात. जर तुमची ती व्हेन जर तुमच्या हार्टच्या पाशी जात असेल तर तुम्ही प्रामुख्याने बघता की तुम्हाला बीपीचे प्रॉब्लेम्स आहेत, हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांना काही आधी त्रास होत नसतो. मग तिथे वास्तूमध्ये राहायला गेलं की 3-4 वर्ष राहिल्यानंतर त्यांना त्रास उद्भवायला सुरुवात होतात. किंवा कंटिन्युअस घरात डायबिटीस आहे पण तो औषध उपचार करून सुद्धा कंट्रोलमध्ये येत नसतो. मग अशा वेळेला काय होतं, आता आपण बघतो आता की आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलं जातं की पंचकर्म करा. तर पंचकर्म हे कशासाठी सांगतं आपण करायला, की पंचकर्म केल्यामुळे आपली शरीरशुद्धी होते आणि त्याच्यानंतर आपण जे औषध उपचार करतो ते आपल्याला लागू पडतात. तर तसंच जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये किंवा फायनान्शियल रिलेटेड असतं, जेव्हा भूमिगत ऊर्जेमध्ये प्रॉब्लेम असतो तर त्या अशा वेळेला तुम्ही ते क्लिन्झिंग, वास्तू क्लिन्झिंग करणं ही खूप गरजेचे आहे. त्यावेळेला आपण यंत्र अध्याय किंवा मंत्र ह्याच्यातून वास्तू आधी क्लिन्स करून घेतो, म्हणजे स्वच्छ करून घेतो, जसं आपण पंचकर्मामध्ये करतो. आणि त्यानंतर आपण जे यंत्र अध्याय करतो तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश मिळतं आणि तुमची वास्तू शुभ होते. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे अलेक्स यांचा पुण्यावरून. काय प्रश्न आहे तुमचा? बोला. हॅलो, नमस्कार. मी अलेक्स बोलतोय पुण्यावरून. हो नक्कीच. आणि तुमचा अनुभव आहे तो आमच्यासोबत शेअर करा सर. हो, बोला. हा, मी अलेक्स पुण्यावरून बोलतोय. म्हणजे मी एकदा असंच आपलं सर्व जे कार्यक्रम आहेत ना, मी आपला सर्व करत होतो असे चॅनल. तर एकदा असंच मी बघितलं की मॅडम तुमचा जे कार्यक्रम चालवतो त्यात मॅडमला बघितलं मी, आणि ती एक असं एक डायग्राम घेऊन त्याच्यात ती चांगलं म्हणजे याचं समजत होती, म्हणजे आपलं डोकाचं कसं हे असं तसं. ते मला ते आवडलं. मी ते अख्खा प्रोग्राम सुद्धा बघितलं. नंतर मी मॅडमला कॉन्टॅक्ट केलं, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी माझा सर्व अभ्यास केला. मग माझ्यात काय दोष होते ते तिने मला सांगितले. नंतर सर सुद्धा माझ्या घरी आले, सर्व वास्तूचं जे काय दोष होतं त्याच्याने मला सर्व त्या लोकांनी मदत केली. मला काही दागिने आपलं काय बोलतात त्याला यंत्र आणि ते सर्व ते दिल्यामुळं मला आता एका म्हणजे एवढं झालंय ना की एकदम मी ह्या कधी असा विश्वास करत नव्हतो, पण हे सर्व झाल्यानंतर माझ्यामध्ये एकदम टोटली चेंजेस आलेले. ते मला का आता काय सांगतं, म्हणजे आता तुमचा मला आभार आहे की ते मला फोन केला आणि मला माझा एक्सपिरियन्स मला शेअर करता आला. म्हणजे एवढा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे, एवढंच मला सांगायचं होतं. आणि मी साम टीव्हीला धन्यवाद देतो की त्याने मला ही संधी दिली की इथं बोलायसाठी. जे माझा पॉझिटिव्ह जे एक्सपिरियन्स होता हे माझं जे मी शेअर केलं इथं. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही देखील तुमचा इतका छान एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलात. मॅडम काय सांगाल, नेमके काय अडचणी होत्या त्यांच्या जीवनामध्ये? प्रियंका, वास्तू ही फक्त कुठल्या एका धर्माची नाही आहे, ते सर्वांसाठी आहे. मग ते कुठल्याही धर्माचे व्यक्ती असू दे, तर सर्वांना वास्तू ही शुभ असणं हे सगळ्यांना वाटतं. पण कित्येक वेळ काय होतं की कित्येकांचा विश्वास या गोष्टीवर नसतो. कारण आता कित्येक ठिकाणी लोक जाऊन कंटाळलेली असतात, तर त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळालेलं नसतं. मग अशा वेळेला आता साम टीव्हीने हे खूप चांगलं आहे की त्यांनी प्रोग्राम बघून लोकांना नक्की कळतं की काय आहे. त्यांनी प्रोग्राम बघून असंच फोन केला. त्यांच्या जॉबमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स होते, हेल्थ इश्यूज होते आणि ते खूप डिप्रेस वगैरे असे होते. तर त्यांनी ते पुण्याला राहतात, तर त्यांनी आपल्या पुण्याच्या ऑफिसला आलेले. मग त्यांना आपण जेव्हा मार्गदर्शन केलं, त्यांना सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि तुमचा किती काळ हा प्रॉब्लेम राहणार आहे, ह्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना, आणि त्यांच्या धर्मानुसार आपण त्यांना त्या उपाययोजना देतो. त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या कशा करायच्या किंवा काही आपले यंत्र आहेत त्याचा वापर करून ते कसं करणार, त्यांना आपण रत्न पण दिले वापरायला. आणि तो एक काळ काढला की तुम्हाला ही उपासना ह्या काळापर्यंत करायची आहे, तर त्यांनी ती केली. तसं त्यांच्या वास्तूमध्ये काही दोष होते, जसं मी सांगितलं की उत्तरेला आणि आग्नेयाला प्रॉब्लेम आला की मग करिअरमध्ये प्रॉब्लेम येतातच.
तर तसंच त्यांचं थोडंसं सेटबॅक आलेलं, पण आपण त्याच्यामध्ये वास्तुदोष पण सर घरी जाऊन वास्तूचं मार्गदर्शन करतात, त्याच्यावर उपाययोजना केल्या आणि आता त्यांना खूप छान पॉझिटिव्ह, त्यांच्यामध्ये पण खूप छान परिवर्तन आणि कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना. नक्कीच, म्हणजे आता अलेक्स यांचा फोन आला होता आणि वास्तुदोषामुळे त्यांच्या जीवनावरती खरं तर कुठेतरी वाईट परिणाम होत होता. मला असं विचारायचं आहे की आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये वास्तू शास्त्राप्रमाणे घरं असतीलच असं नाहीये, मग अशा वेळेला तोडफोड करता येत नाही, तर विना तोडफोड काही उपाय आहेत का? हो नक्कीच. आता आपण एखाद्या वास्तूला आपण जर 100% अंक देत असू किंवा 100 अंश अंक देत असेल तर काय होतं, आजकाल 100% ही कुठेच वास्तू आपल्याला मिळत नाही. कारण ज्या वेळेला टॉयलेट बाथरूम फ्लॅटमध्ये येतं तेव्हा आपण तिथेच पहिला त्यांचे 20% कट करतो की तुमची फ्लॅट ही फक्त 80% आहे. आणि जेव्हा मास्टर बेड आलं आणि त्याला जर अटॅच टॉयलेट असेल तर आपण त्यांच्या आधीच 30% कट करून त्यांना सांगतो की जे पण आता आपण दोष काढणार ते 70% मधून काढणार आहोत. मग अशा वेळेला काय होतं, आता एवढे मोठे तुम्ही क्रोसचे फ्लॅट्स घेतलेले असतात, त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही, काही सिव्हिल चेंजेस आपण काही करू शकत नाही. मग विना तोडफोड आपण यंत्र अध्यायवर किंवा रत्न अध्याय करून आपण त्याच्यावर खूप छान उपाययोजना देतो. त्याच्यासाठी तुम्हाला काही चेंजेस करावे लागत नाही, कुठे काही हलवायला लागत नाही. जे जसं आहे तसंच करून काही किरकोळ फक्त तुमची बेडची पोझिशन डायरेक्शन वगैरे आपण चेंज करतो, बाकी तोडफोड नाही, काही नाही. आणि खूप छान म्हणजे काही त्याच्यावर आपण काही त्यांना मंत्र देतो, काही स्तोत्र पठण देतो आणि त्यांनी ते एनर्जाईज त्यांना यंत्र कशी करायचे हेही त्याबरोबर सांगतो. आणि त्यांना खूप छान रिझल्ट, म्हणजे काही क्षणात, म्हणजे काय म्हणशील ना 2-3 दिवसात त्यांना एक पॉझिटिव्ह फिलिंग घरामध्ये यायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते जसे त्यांचं पण एक असतं जातकाचं की येणारी व्यक्ती की ती पण रिस्पॉन्सिबल सगळ्या उपाययोजना करते, त्यांना खूप लवकर फरक पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तोडफोड काही करायची गरज लागत नाही आणि खूप छान आणि सहज उपाययोजना असतात, त्यांना खूप छान शुभफल प्राप्त होतं. नक्कीच, विना तोडफोड वास्तूचं निवारण, वास्तूतील ते दोष आहेत त्याचं निवारण करून घेण्यासाठी तुम्ही देखील निळ्या पट्टीमध्ये जे नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधून मॅडमचं मार्गदर्शन करून घेऊ शकता. आता आपल्याला पुण्यावरून फोन आलेला आहे अस्मिता यांचा. अस्मिता, काय प्रश्न आहे तुमचा? बोला अस्मिता. हा, माझ्या मुलीचे तिचे बर्थडे 4 ऑगस्ट दुपारी 2:40 तिचा जन्म आहे. 4 ऑगस्ट साल 2:20 तिचा तिची जन्म आहे. जन्मतारीख पूर्ण जन्मतारीख सांगा. काय? 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 94. हा. हं. जन्मवेळ दुपारी 2:20. बरं. आणि जन्म ठिकाण? पुणे. प्रश्न काय आहे ताई तुमचा? तिचं कुठलंच काम होत नाहीये, शिक्षण अर्धवट आहे. एक जॉबचा इंटरव्ह्यू झालाय पण त्यांचं अजून लेटरच येत नाहीये की जॉईनिंग लेटर जे असतं तेच येत नाहीये. सॉरी. हां, हिचं कसं आहे माहिती आहे का, करिअर ना थोडंसं डिले, हिच्या करिअरमध्ये डिले आहे थोडासा आणि स्वभावाने पण थोडीशी रिजिड आहे, हट्टी आहे. म्हणजे तिला जे करायचं आहे त्याचप्रमाणे ती करते. तर अशा वेळेला तिने काय करावं की तिने जर गणपतीची उपासना केली आणि त्याचबरोबर तिने रामरक्षाचं पठण केलं तर तिच्यामध्ये कॉन्फिडन्स घेईन. कारण ती लवकर निगेटिव्ह होते, म्हणजे निगेटिव्ह विचार ती लवकर करते. तर त्यामुळे तिने त्याच्यासाठी रामरक्षा स्तोत्र आणि गणपतीची उपासना केली तर तिच्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा येईल आणि त्यांनी तिला त्याच्यामध्ये चांगलं फळ प्राप्त होईल. नक्कीच, वास्तुदोषाचं निवारण कसं करावं याचं मार्गदर्शन मॅडम आपल्याला देतच आहे. ती चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. मात्र महाराष्ट्र मध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे पंचमहापुरुष योग आणि वक्र ग्रह या विषयावरती आपण चर्चा करत आहोत आणि मॅडम आपल्याला मार्गदर्शन देखील करत आहे. मगापासून आपण बघतोय की आर्थिक दोष निर्माण होतात वास्तुदोषामुळे. संतती प्राप्तीसाठी देखील वास्तुदोषाचा विचार केला जातो का, किंवा अंकशास्त्राचा वगैरे विचार केला जातो का? संतती प्राप्तीसाठी आपण नेहमी कुंडलीमध्ये आपण जेव्हा विचार करतो आपण पंचम स्थानाचा विचार करतो, जर प्रथम संतती असेल तर. आणि जर प्रथम संततीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण मग सप्तम स्थानाचा विचार करतो. त्याचबरोबर दत्तक पुत्र किंवा काही स्त्रियांना काही प्रॉब्लेम्स असतील युट्रस रिलेटेड तर आपण मग अष्टम स्थानाचा पण विचार, अशी काही स्थानं आहेत त्यांचा आपण अभ्यास करतो. त्याच्याबरोबर जर वास्तूमध्ये जर ईशान्येमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा ईशान्येमध्ये टॉयलेट आलं असेल, कट आला असेल किंवा आग्नेयामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळेला मात्र संतती होण्यासाठी आपल्याला विलंब होतो किंवा संततीचे योग असतानाही काही किरकोळ दोष निर्माण होतात, तर त्यामुळे पण संतती होण्यास विलंब होतं. तर अशावर आपण कुंडलीबरोबर वास्तूच्या उपाययोजना केला तर त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगलं रिझल्ट्स मिळू शकतात.
नक्कीच. आणि जिओपॅथिक ट्रेस दुष्परिणाम किंवा वास्तूतील दोष असतील ते निवारण करण्याची पद्धती सारखीच आहे का? नाही, आपण आता बघ प्रियंका, जेव्हा आपण वास्तूमधले दोष म्हणतो तर कित्येक वेळा काय होतं, वास्तूमध्ये दोष आहे तर जे तिथे राहणार असतात तर त्यावेळेला आपल्याला त्यांना शुभफल प्राप्त करून द्यायचं असतं. तर त्यावेळेला आपण एक वेगळं षोडश यंत्र अध्याय म्हणून आपण त्याच्यामध्ये करतो. पण समजा एखाद्याची वास्तू त्याला विकायची असेल तर त्याला आपल्याला तिथे शुभफल प्राप्त करून द्यायचं नाही आहे, तर त्याला ती वास्तू निर्गम करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी वेगळे आपण उपाययोजना करतो की त्याच्यातले वास्तुदोष तर निवारण करतो, पण ती व्यवस्थित त्यांना किंमत मिळून कशी विकली जाईल तर त्याच्यासाठी आपण एकसारखी उपाययोजना करू शकत नाही. मग त्यासाठी आपण वेगळ्या उपाययोजना करतो. जेव्हा जिओपॅथिक स्ट्रेसचा आपण विचार करतो, जेव्हा ती भूमिगत ऊर्जा असते तर त्याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट त्याच्यावर देतो. यंत्र अध्याय आपण वेगळ्या प्रकारचा करतो. म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त प्रत्येक ह्याच्यावर आपण एक औषध देऊ शकत नाही की बाबा नाही आमची वास्तूमध्ये काही कट्स आहेत किंवा वास्तूमध्ये दिशा दोष आहे तर तुम्ही अमुक ट्रीटमेंट करता, तीच ट्रीटमेंट तुम्हाला घर विकायचं आहे तर ती करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या उपाययोजना द्याव्या लागतात. त्याचबरोबर जर समजा तिथे जिओपॅथिक स्ट्रेस असेल किंवा खूप जास्ती आजारपणं असतील तर त्यावेळेला तीच ट्रीटमेंट आपण शुभफलाची आपण आरोग्यासाठी देऊ शकत नाही. तिथे काय आपल्याला कुठेतरी जो दोष निर्माण झालेला आहे तो दूर करायचा आहे. पहिला भूमिगत दोष दूर करायचा आहे, मग आपण पंचतत्वांचा विचार करून जो वास्तूमध्ये पंचतत्व आहे ती बॅलन्स करायचा प्रयत्न करणार. तर असे त्या स्टेप्स असतात, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात. प्रत्येकाला आपण एक ट्रीटमेंट करत नाही. नक्कीच. आणि अंक कुंडली आणि ज्योतिष कुंडली हे एकत्र आहेत की वेगवेगळे आहेत हे देखील मला विचारायचं आहे. मात्र एक फोन आलेला आहे आपल्याला. काय प्रश्न आहे तुमचा? शुभदाताई, तुमचा प्रश्न सांगा. हा, प्रश्नच आहे, एखाद्या फ्लॅटच्या किंवा जे फ्लॅट आहे त्या फ्लॅटच्या इमारतीच्या जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये संडासी जर टाकी आली असेल तर तो दोष पूर्ण वास्तूला किंवा त्या फ्लॅट पूर्ण इमारतीला लागू होऊ शकतो का? तुमचा फ्लॅट कोणत्या फ्लोअरवर आहे? फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आहे. तुमचा फ्लोअर नैऋत्य दिशेला जेव्हा टाकी आलेली असेल ना तर काय होतं, अशा वेळेला तुमच्या सोसायटीमध्ये किरकोळ भांडणं होतात किंवा सोसायटीमध्ये इतर एकामेकांशी मतभेद होतात, आपल्याला भांडण होताना दिसतं. तसंच तो दोष जर ग्राउंड फ्लोअर असेल तर प्रामुख्याने त्यांना त्रास होऊ शकतो. पण अशा वैयक्तिक तुम्हाला दोष होत नाही, कारण आपण जेव्हा पहिल्यांदा एपिसोडमध्ये सांगितलेलं की वास्तूची व्याख्या काय, तर बंदस्त कुंपणामधली जी आपलं भूमी असते ती त्याच्यामध्ये जो आपण बोललेलं आहे, जी भूमी आहे त्याला आपण आजोबा वास्तू म्हणतो, जी बिल्डिंग आहे त्याला आपण वडील वास्तू म्हणतो, आणि त्याच्यामध्ये मूल वास्तू म्हणजे ती तुमची वैयक्तिक वास्तू असते. तर सर्वत्र ते दोष तुम्हाला लागू पडत नाही. पण अशा वेळेला सोसायटीमध्ये मात्र किरकोळ भांडणं, मतभेद होणं, एकमत न होणं अशा गोष्टी मात्र नक्की होऊ शकतात. अच्छा मॅडम, ज्योतिष कुंडली आणि अंक कुंडली यामध्ये नेमका काय फरक आहे? ज्योतिष कुंडली आपण 12 स्थानांपासून बनवतो आणि अंक कुंडली ही स्तंभावर म्हणजे आपण ते कॉलम्स जे मगाशी दाखवले त्याच्यावर अवलंबून होतं. जी आपण ज्योतिष कुंडली मांडतो ही ॲक्च्युली ज्योतिष हा सगळ्या शास्त्रांचं मूळ आहे. मग तू वास्तुशास्त्र बघ किंवा इतर कोणतेही शास्त्र, रमल ज्योतिष असेल किंवा अंकशास्त्र असेल, हे सगळे जे आहे हा ज्योतिषशास्त्राचा बेस आहे. आपण काय करतो आता